न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. ग्रीन कॉरिडॉर व एअर ॲम्ब्युलन्सच्या मदतीने नाशिकमध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण. नाशिकमधील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये ग्रीन कॉरिडॉर आणि कार्डियक एअर ॲम्ब्युलन्सच्या संयुक्त वापरातून उत्तर महाराष्ट्रातील पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. सांगली कोल्हापूर ग्रीन कॉरिडॉर आणि कोल्हापूर नाशिक एअर ॲम्ब्युलन्सद्वारे अवघ्या 2 तासात यकृताची सुरक्षित वाहतूक झाली. सांगली येथील 69 वर्षीय दात्याच्या यकृतामुळे धुळे जिल्ह्यातील 51 वर्षीय रुग्णाला नवजीवन मिळाले. वैद्यकीय तज्ज्ञ, पोलीस व प्रशासनाच्या उत्कृष्ट समन्वयामुळे ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी ही आरोग्य सेवेतील आशेची नवी दिशा ठरली आहे. नमस्कार, मी डॉक्टर संदीप पाटील. मी डिपार्टमेंट ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि हिपॅटॉलॉजी अशोका मेडिकवर येथे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. आपल्या इथं एक 51 वर्षाचा लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरचा पेशंट ॲडमिट होता. तर त्या पेशंटला अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती. तर आपल्याला लिव्हर हे कॅडेवर लिव्हर सांगलीमध्ये अवेलेबल झालं. तर ती खबर मिळताच आम्ही सगळ्या इन्स्ट्रक्शन देऊन ते जे कॅडेवर लिव्हर आहे तर ते आपण एअर ॲम्ब्युलन्सने नाशिकपर्यंत आणतो आहे. तर ते सांगली टू कोल्हापूर असं ग्रीन कॉरिडॉर करून ते साधारण 1 तासात कोल्हापूरला ते पोहोचवलं. त्यानंतर कोल्हापूरहून ओझर हे आपण एअर ॲम्ब्युलन्सने एअरलिफ्ट केलं आहे आणि ओझरपासून इथं ग्रीन कॉरिडॉरने आपण ते आणतो. तर ही अशी पहिलीच घटना आहे आपल्या नॉर्थ महाराष्ट्रामध्ये की जेथे एअर ॲम्ब्युलन्सने आपण हे कॅडेवर लिव्हर आणलं आहे. तर ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ह्या घटनेतून थोडं कॅडेवर डोनर किंवा कॅडेवर लिव्हर म्हणजे लिव्हर डोनेट करण्याचं प्रमाणही वाढू शकेल आणि रुग्णांना जीवनदान मिळू शकेल. आणि ही पेशंटसाठी तर खूपच लाईफ चेंजिंग गोष्ट आहे की याच्याने पेशंटचं पूर्ण आयुष्य हे बदलून जाऊ शकतं. नंतर किती पूर्ण वेळ कालावधी हा होता सर? हा आपल्याला संपूर्ण कालावधी आपण 4 तासाच्या आत कंप्लीट केलेला आहे. म्हणजे हे डिस्टन्स तसं बघायला गेलं तर 950 किलोमीटर आहे. परंतु एअर ॲम्ब्युलन्समुळे आपल्याला ते 4 तासात ते लिव्हर इथं आणणं शक्य झालेलं आहे. आणि साधारण रुग्णाचं वय काय असेल? रुग्णाचं वय 51 वर्ष आहे. ठीक, थँक्यू सर.